नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळाला. मागच्या भागामध्ये आपण स्टँड अप ह्या योजनेविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतली होती, जेणेकरून त्याचा लाभ अनेकांना मिळू शकेल. आणि त्यासाठी आपण वर्धा जिल्ह्याचा दौरा केला होता. वर्धा जिल्ह्यातली अनेक पर्यटन स्थळं, तीर्थक्षेत्र याचंही दर्शन आपण मागच्या भागामध्ये करून घेतलं होतं. त्याच अनुषंगाने अशी वेगवेगळ्या विषयांवरची माहिती जर का तुम्हाला हवी असेल ना, तर त्यासाठी रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. आणि आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, ही माहिती इतरांपर्यंत पोचवायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय ही खूप छान आहे. विचार प्रवर्तक असाच आपला आजचा विषय तुम्हाला नक्की आवडेल. मंडळी, आपला हा जो समाज आहे ना, हा समाज एकसंध राहण्याच्या दृष्टीने यंत्रणेकडून प्रचंड प्रमाणामध्ये प्रयत्न केले जातात. त्या प्रयत्नांविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. मंडळी, स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तरीही आपण सगळेजण समाजातल्या एका विशिष्ट वर्गाला नाकारत आहोत. अगदी महाभारत काळापासून हे असं घडते. वास्तविक कोणी कसा जन्म घ्यायचा हे त्याच्या हातात नसतं. हे सगळं समजून उमजून सुद्धा आपण ह्या वर्गाला नाकारत असतो. या वर्गासाठी सामाजिक न्याय विभागातर्फे विविध योजना किंवा धोरणं तयार करण्यात आलेली आहेत. हा वर्ग कुठला आहे तेही तुमच्या लक्षात आलं असेल. तृतीयपंथी वर्ग. ॲक्च्युली तृतीयपंथीय हा समाज पूर्वीपासूनही आपल्यामध्ये होता. फक्त एक आयडेंटिफिकेशन सुप्रीम कोर्टाच्या 2014च्या निर्णयापासून यांना मिळालेला आहे. म्हणजे स्वतःची ओळख, लैंगिक ओळख बहाल करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टानं या जजमेंटनं तृतीयपंथीयांना दिला. याच्यामध्ये सेल्फ डिक्लेरेशन आहे. त्यांनी समोर यायचं आहे आणि सांगायचं आहे, डिक्लेरेशन द्यायचं की मी थर्ड जेंडर आहे किंवा तृतीयपंथीय आहे. आणि तसं पोर्टल आहे. केंद्र शासनानं 2019मध्ये तृतीयपंथीयांच्या हक्काचं संरक्षण आणि कल्याण यासाठी कायदा पारित केलेला आहे आणि नियमही 2020मध्ये अंमलात आणलेले आहेत. तर हा कायदा सगळ्या देशभर लागू केलेला आहे. त्याच अनुषंगाने आम्ही काही तृतीयपंथींशी चर्चा केली, त्यांची मनोगतं जाणून घेतली. त्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही सगळ्यांनी आर्थिक सक्षम होऊन स्वयंपूर्ण होण्याची गरज आहे. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्नही केलेले आहेत आणि त्यांच्या या आर्थिक सक्षमतेच्या प्रयत्नांची मुहूर्तमेढ कुठे रोवली गेली माहिती आहे? आपल्या पुण्यात. आम्ही सर्वप्रथम भारतातील पहिलं पारलिंगी ढोलताशा पथक पुण्यामध्ये चालू केलं. तर त्याच्या मागचा मोटिव्ह असा होता की एकतर परंपरा जी पुण्याची कल्चरल ढोलताशा, आणि त्याला घेऊन आपण जर आर्थिकदृष्ट्या चालू केलं तर समाजात आपल्याला एक्सेप्टन्स पण मिळेल आणि एक आर्थिक रोजगार पण मिळेल. जसं बाकीच्या ढोलताशा पथकमध्ये जे सुपारीचे पैसे येतात किंवा मानधन मिळतं ते ट्रस्टला जातं, तसं आपण न करता आपण जितके लोक वाजवण्यासाठी येतात त्या वादकांना देतो. म्हणजे एक त्यांना साईड बिझनेस चालू झालेला आहे आणि साईड इन्कम चालू झालेली आहे त्यातून. जेव्हा गणपतीमध्ये आपण वादन केलं गणेश उत्सवामध्ये, तर जो भाऊ रंगारी आहे भारतातला पहिला गणपती आपण ज्याला म्हणतो, तिथेच वादन आम्हाला मिळालं. म्हणजे आमचं पथक ही भारतातलं पहिलं होतं आणि तिथेच आम्हाला वादनही मिळालं. आणि त्यानंतर आम्ही मानाचा गणपती जो आहे गुरुजी तालीम, तिथे वादन केलं त्यांच्यासाठी. आता हिंजवडीमध्ये यांनी हॉटेल्स सुद्धा सुरू केलेली आहेत. कॅफे मग आम्ही 1 डिसेंबरला हिंजेवाडीमध्ये कॅफे चालू केला आणि पहिला कॅफे चालू केला तिथे आपण 2 लोक जॉबला ठेवले आणि तो आता म्हणजे तिथे LGBT कम्युनिटीमधलेच लोक आपले काम करतात आहेत. आणि जे आपली शिखंडी संस्था आहे त्यातही सगळे मेंबर्स LGBT कम्युनिटीचेच आहेत. तिथे चांगला रिस्पॉन्स आहे कारण ते एक कंपनी ऑलरेडी आणि तिथे
आपले प्रॉपर्टी सेल्स ऑफिस आहे, त्यामुळे लोकांचा फुटफॉल रोज असतो आणि तिकडचा स्टाफ आहे आणि तो व्यवस्थित आपण चालू केल्यामुळे त्यांनी लगेच 1 महिन्यामध्ये आपल्याला त्यांची दुसरी साईट पण दिली की तुम्ही अजून एक कॅफे चालू करा. डॉक्टर मिलन यांचं शिक्षण समजून घेऊया. मी बॉम्ब सेफ्टी केलं आहे, फ्लड रेस्क्यू केलं आहे, डिझास्टर मॅनेजमेंट केलं आहे, स्काय डायव्हिंग केलं आहे, स्कुबा डायव्हिंग केलं आहे, वॉर्डन केलं आहे, फर्स्ट एड केलं आहे, फायर्स ऑफिसर अँड प्रिव्हेन्शन ऑफिसर केलं आहे, PhD करत होते. आत्ता PhD जस्ट कंप्लीट झाली ट्रान्सजेंडर इकॉनॉमिकल कंडिशन्सवर. ती इकॉनॉमिकल कंडिशन्स का बिघडते, कशी, हो थँक्यू सो मच, ही कंडिशन कशी बिघडते, का बिघडते, याला कोण कारणीभूत आहे, त्याच्यावरती आपण सविस्तरपणे अभ्यास केला. मंडळी, मुळात ह्यानं अनेक समस्या आहेत, त्या काय आहेत त्याही समजून घेऊ. आम्ही पण हाडा माणसाची माणसंच आहोत आणि आम्हालाही जन्म देणारी एक स्त्रीच आहे. तर आम्ही सुद्धा माणसंच आहोत, तुमच्या आमच्यासारखी. समाजामध्ये सगळे आपण एकच आहोत. जेंडरमध्ये लिंग बदल, लिंग भावना आणि लिंग परिवर्तन याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा जेव्हा सारासार विचार करतो तेव्हा जी शारीरिक, मानसिक, आत्मिक जे बदल होतात त्याच्यानंतरची जी संबोधली जाणारी एक अवस्था आपण म्हणू शकतो ती म्हणजे एक ट्रान्सजेंडरची संबोधलं जाऊ शकतं. ह्यांच्यासोबतच काही छुप्या आणि काही दिसणाऱ्या अशा लैंगिकता आहेत. आमचे तृतीयपंथी बंधू भगिनी हे दिसून येतात. कोणी साडी घातलेली आहे, कोणी मेकअप केलेला आहे, हे दिसणारे आहेत. पण जसं तुम्ही मला विचारलं की काही स्तर आहेत का, तर नक्कीच छुप्या अवस्थेमध्ये असणारी जी लोकं आहेत त्याच्यामध्ये आम्ही जे म्हणतो की LGBTIQA लेस्बियन्स आहेत, बायसेक्शुअल्स आहेत, गे आहेत, ट्रान्सजेंडर्स आहेत, असेक्शुअल आहेत, क्विअर आहेत. मी स्वतः एक नॉन बायनरी गे पुरुष आहे. पण आपण असं म्हणतो की ह्या स्तरांमध्ये हे जे काही स्तर आहेत, ज्यावेळेस समाजामध्ये वावरत असताना मी समाजाच्या दृष्टिकोनातनं जरी पुरुष आहे पण माझ्या भावना, माझ्या इच्छा, माझ्या आकांक्षा ह्या वेगळ्या आहेत किंवा विरुद्धलिंगी आहेत किंवा समलिंगी आहेत. ह्याच्यामध्ये होणारी तफावत आणि जसं की तुम्ही म्हणालात की सिग्नलवरती दिसणारे माझे तृतीयपंथी बंधू भगिनी आणि आम्ही, ह्याची मध्ये जरी खूप सारी तफावत जरी दिसत असली तरी सगळ्यांना भेडसावणाऱ्या समस्या ह्या समान आहेत. सामाजिक, आर्थिक आणि मानसिक. तृतीयपंथी यांच्या अस्तित्व, वास्तविकता आणि मानसिकता या तिन्ही स्तरांवरती मी काम करते. तसं ट्रान्सजेंडरची जशी आता आपण ओळख बघितली त्याचप्रमाणे त्यांचं अस्तित्व तेवढंच स्वतःला मान्य करून, स्वतःला सिद्ध करून ते समाजापुढे वास्तव्यामध्ये येण्यापर्यंतचा प्रवास हा फार एक मोठा प्रवास आहे. आणि वास्तव्यात आल्यानंतर त्यांच्यामध्ये होणारे सगळे मानसिक बदल हा सुद्धा खूप विशेष महत्त्वाचा टप्पा ठरतो. कारण ह्याच्यातनंच मग आपल्याला एक संवेदनशील स्त्री, संवेदनशील पुरुष किंवा मग समाजाने लेबलिंग लावलेलं एखादं विकृत अस्तित्व असलेलं एखादं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. पण सारासार विचार केला तर आम्ही सुद्धा माणसंच आहोत. तुमच्या आमच्यासारख्या संवेदना आमच्यामध्ये सुद्धा आहे. तीच प्रेमभावना आहे, तोच सद्भाव आहे, तीच भक्ती, तीच श्रद्धा घेऊन आम्ही आज समाजामध्ये वावरतो. या साऱ्यांविषयी समाजामध्ये नकारात्मकता आहे, यांचे संघर्षही खूप मोठे आहेत. तृतीयपंथीयांचा जर पाहिलं आपण तर त्यांचा 3 स्तरावरती हा संघर्ष सुरू आहे. एकतर ते स्वतः तृतीयपंथी आहेत याची ओळख त्यांना होतानाचा जो त्यांच्यामधला हार्मोनल चेंजेस, जे काय बदल होत आहेत ते समजणं, ते स्वीकारणं स्वतः पहिल्यांदा, ही एक मोठी गोष्ट आहे. तर त्या ज्या परिस्थितीतनं ते जातात ते ॲक्सेप्ट करणं स्वतःसाठी. त्यानंतरनं बरं ते फॅमिलीशी बोलले किंवा कुटुंबातल्या लोकांशी बोलले तर ते कुटुंबाकडनं ॲक्सेप्ट होणं, कुटुंबांना ॲक्सेप्ट करणं, त्याचबरोबर समाजानं ॲक्सेप्ट करणं, म्हणजे हा 3 स्तरावरचा त्यांचा संघर्ष आहे. एकतर स्वतःमध्ये काय बदल होतो आहे, स्वतःची आयडेंटिटी काय आहे नक्की हे ओळखणं, ती फॅमिलीकडनं ॲक्सेप्ट होणं, त्याचबरोबर समाजाकडनं. आणि बऱ्याच अंशी फॅमिली आणि समाज यांच्याकडनं हे दुर्लक्षितच राहिलेले आहेत किंवा अशी एक कम्युनिटी आहे. तर लहानपणी जेव्हा एखादं मूल आईवडील वारल्यानंतर निराधार होतं त्याला जे जे प्रॉब्लेम येणार, मे बी त्याला त्याचे नातेवाईक सांभाळतीलही, पण आमच्या या बांधवांना ते सुद्धा उपलब्ध होत नाही हे आम्हाला खोलात या विषयामध्ये गेल्यानंतर समजलं. निराधार झालेला हा मुलगा किंवा मुलगी, त्याचं ओरिएंटेशन जे ऑपोजिट झालेलं आहे त्याला समाजाने स्वीकारलं नाही. मग पर्टिक्युलर गुरूंनी त्याला ते स्थान दिलं आणि त्याला आपलं अपत्य म्हणून त्याला त्याचं जडणघडण झाली. मग त्याचं ते सेक्शुअल ओरिएंटेशनपासून, सामाजिकतेपासून, इकॉनॉमिकल सगळ्याच गोष्टींमध्ये जे इश्यू क्रिएट झाले हे अतिशय विदारक आहेत. आपण सामान्य नागरिक याच्या बाबतीत थोडासुद्धा अंदाजही लावू शकत नाही. जावे त्याच्या वंश तेव्हा कळे, हे जे आपण म्हणतो
हे माझ्या बांधवांनी जे भोगलेलं आहे हे फक्त तेच त्या लेवलने आणि त्या ग्रॅव्हिटीने सांगू शकतील. आम्हाला जेव्हा आमच्या घरातूनच जेव्हा नकार दिला जातो, आपल्याच माणसांकडनं जेव्हा बाहेर फेकलं जातं किंवा त्याला मान्यता मिळत नाही आणि जेव्हा आम्ही या समाजामध्ये येतो तेव्हा या समाजातच कुठे ना कुठेतरी आमचं शोषणही होतं, वासनेच्या आहारही आम्हाला जावं लागतं. आणि मग असं बऱ्याचदा पाहायला मिळतं की नाण्याच्या दोन्ही बाजू असतात. तसं कोणी पॉझिटिव्ह आहे तर कोणी निगेटिव्ह आहे. तर जे पॉझिटिव्ह लोक आहेत ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला किंवा आमच्यासारखे जे समभावनेची जी आमची हिजडा कल्चर असेल, जी कुटुंब पद्धतीमध्ये आम्हाला आमचे गुरु भेटले, त्या आमच्या ज्या गुरुशिष्य परंपरेमध्ये जेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्हाला आमचा खरा अर्थाने आम्हाला समाज मिळतो. या साऱ्यांना समाजामध्ये सामावून घेण्यासाठी आता यांना ओळखपत्र आणि प्रमाणपत्र देण्याची योजना लागू करण्यात आली आहे. आपण सर्वात पहिल्यांदा तर यांना आयडेंटिटी आपण देतोय की जी यांना आजतागायत नाहीच आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुलगा म्हणून बिहेव करत असलेला मुलगा जर सायंकाळी 5 नंतर साडी घालून बाहेर पडत असेल तर तो नेमका कोण? मग आपण या कायद्याच्या अनुषंगाने या बांधवांना आपण त्यांना आयडेंटिटी आणि ते ट्रान्सजेंडर आहेत याचं प्रमाणपत्र, अशा 2 गोष्टी माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या स्वाक्षरीने आपण त्यांना देतो. आणि 2014 पासून काम सुरू होतं सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार, पण कायदा आणि धोरण हे 2024 मध्ये अंमलात आलेलं आहे. तर या धोरण असं आहे की मुळातच हे जे तृतीयपंथी आहेत, जे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेले आहेत, तर यांना एक कायदेशीर ओळख देणं, कायदेशीर ओळख देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्याचा सर्वांगीण विकास करणं, हेच मूळ या कायद्याचं किंवा धोरणाचं मर्म आहे. तर त्या अनुषंगानं मग शासनानं धोरण तयार केलं. मग यांना जर आपल्याला काही योजना द्यायच्या असतील तर पहिली गोष्ट करावी लागेल की हे आयडेंटिफाय करावे लागतील. तर त्यासाठीच 2019ला जो ॲक्ट झाला त्यामध्येच सेंट्रल गव्हर्नमेंटनं पोर्टल केलेलं आहे. एक पोर्टल आहे ज्याच्यावरती या तृतीयपंथीयांना स्वतः डिक्लेअर करायचं आहे की मी तृतीयपंथी आहे आणि त्यांनी जो काय अर्ज आहे तो अर्ज भरायचा आहे. त्यानंतरनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या समित्या आहेत त्या समित्यांच्या मार्फत यांना ओळखपत्र आणि प्रमाणपत्र दिलं जातं. शासनातर्फे आता आपण त्यांना पहिल्यांदा आयडेंटिटी दिल्यानंतर बाकी सगळ्या ज्या योजना लागू आहेत त्या त्यांना बाय डिफॉल्ट लागू होते. जसं आपण मिळू शकणार संजय गांधी निराधार योजनेच्या अनुषंगाने म्हणा किंवा पीडीएस सिस्टीममधून धान्य मिळवण्याच्या अनुषंगाने म्हणा किंवा अन्य तत्सम बाबी, कुठं आपण म्हणूयात की त्यांचा पासपोर्ट काढण्याचं ज्या अडचणी येत होत्या किंवा त्यांना त्यांचा रेसिडन्स नेमका काय, म्हणजे तुम्ही इमॅजिन पण नाही करणार, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने एवढं सुटसुटीत करून ठेवलं की एक फॉर्म नंबर 6 आहे आमच्या या नागरिकांसाठी, वैश्य व्यवसाय करणाऱ्यांसाठी किंवा लहानपणी घर सोडून बाहेर राहणाऱ्यांसाठी, निराधारांसाठी. तर त्याच्यावरती फक्त आमच्या या नागरिकांनी आज मी तीच ते कुठं राहतात एवढं डिक्लेअर करायचं आहे, स्वतःची आयडेंटिटी काय आहे ते एक्सपोज करायचं आहे आणि आमच्याकडं तो फॉर्म सबमिट करायचा आहे. तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया मार्फत त्यांना त्यांचं इलेक्टोरलसाठीचं जो कार्ड असतं ते त्यांना प्राप्त होतं आहे, जे काही त्यांची आयडेंटिटी पण आहे, त्यांचा रेसिडेन्स प्रूफ पण आहे आणि याचा उपयोग त्यांना मोठ्या प्रमाणावर होतो. त्याचबरोबर इतरही काही योजना यांच्यासाठी सुरू करण्यात येत आहेत. आता फक्त यांना आयडेंटिफाय करून चालणार नाही आहे, तर यांचा विकास जर करायचा असेल तर काहीतरी धोरण आपल्याला निश्चित केलं पाहिजे. तर ते धोरण निश्चित करताना शासनाच्या असं लक्षात आलं किंवा आपल्यालाही असं आढळलं की यांच्या काही तक्रारी आहेत किंवा यांच्या ज्या काही अडचणी आहेत तर या निवारण करण्यासाठी काहीतरी व्यवस्था निर्माण केली पाहिजे. तर त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये एक अधिकारी प्रत्येक पोलीस स्टेशनला नियुक्त करावा असं शासनानं तक्रारींच्या बाबतीत ठरवलं आणि महासंचालक दर्जा किंवा SP ऑफिसला एक ट्रान्सजेंडर सेल स्थापन करावा. तर ती कार्यवाही सुरू आहे. हे तक्रारींच्या बाबतीमध्ये झालं. दुसरं आहे की कल्याणकारी योजना अवलंबणं. तर आता कल्याणकारी योजनांचाच एक भाग म्हणून यांना आयडेंटिफाय करणं, जाणीव जागृती करणं, याबाबत शासनानं काय धोरण अवलंबलेलं आहे, तुम्ही पोर्टल आहे त्याच्यावरती सेल्फ डिक्लेरेशन करा, अर्ज भरा, ओळखपत्र वाटप करणं, त्यांना प्रमाणपत्र देणं, ही एक मोहीम म्हणून या धोरणाचाच एक भाग म्हणून ही मोहीम राबवायची आहे. आता ह्या कामासाठी
जिल्हा स्तरावरती एक समिती गठीत आहे, तर जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष आहेत. तसेच प्रत्येक विभागीय स्तरावरती सुद्धा या समित्या मंडळ आहे आणि राज्याचं एक मंडळ आहे ज्याच्यामध्ये माननीय समाज कल्याण मंत्री महोदय हे त्या मंडळाचे अध्यक्ष आहेत. इतरही सर्व विभाग जे आहेत मंत्रालयीन विभाग त्याचे जे काही उपसचिव किंवा सहसचिव दर्जाचे अधिकारी जे आहेत ते यामध्ये सदस्य आहेत आणि या तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या व्यक्तीसुद्धा त्या मंडळामध्ये सदस्य आहेत. या माणसांचं एज्युकेशनल अपब्रिंगिंग मोठ्या लेवलला होणं अतिशय गरजेचं आहे, कारण ज्ञानार्जन हे सगळ्याच गोष्टींवरती आपण म्हणतो की मात करण्यासारखं आहे. म्हणजे आमच्याकडे कादंबरी ताई काय किंवा आमची प्रेरणा वाघेला ताई काय अशा सुशिक्षित ज्या ट्रान्सजेंडर वुमन आहेत यांनी किंवा आमची मिलन पण त्या पद्धतीने CYDA ला काम करत असते. प्रितेश आहे शिखंडीची आमची ही ताई देखील आहे. तर ज्यांचं एज्युकेशन आहे आणि अशा पद्धतीने सोशल अपब्रिंगिंग होते त्यांना निश्चितच या समाजामध्ये समानता मिळवण्यामध्ये थोडं तरी त्या गोष्टीचा सपोर्ट होतोय. यांच्यासाठी रोजगार आणि शिक्षणासाठीही काही निर्णय घेण्यात येत आहेत. रोजगाराच्या बाबतीमध्ये म्हणजे आता शासनाच्या आम्ही प्रस्तावित आहेत, अजून रोजगाराबाबत स्पेसिफिक अशी कोणती योजना आलेली नाही, पण शासनानं जे धोरण आखलेलं आहे तर त्यामध्ये ज्या काही एक्झिस्टिंग सर्व विभागांच्या योजना आहेत त्यामध्ये या योजनांमध्ये तृतीयपंथीय लाभ घेतील असं आहे. याशिवाय स्पेसिफिकली शिक्षणाच्या बाबतीमध्ये उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं असा GR काढलेला आहे 2023मध्ये की जे ट्रान्सजेंडर उच्च शिक्षण घेतील तर त्यांना फीमध्ये सवलत दिली जाईल असा हे शासन निर्णय उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं जारी केलेला आहे. लहान मुलांच्या सिलेबसमध्ये तृतीयपंथींविषयीची संपूर्ण माहिती द्यावी असं डॉक्टर मिलन यांचं म्हणणं आहे. तर त्यामध्ये जर पाहायला गेलं सगळ्यात पाहायला गेलं तर आपण म्हणतो तृतीयपंथी असे का वागतात, हे का होतात, त्याच्यामागे एक कारणीभूत आहे तो समाजाला सुधारायचं म्हटलं तर लहान मुलापासून सुरुवात केली पाहिजे. त्याच्या पोर्शनमध्ये त्याच्या सिलेबसमध्ये जर ट्रान्सजेंडर म्हणजे काय, LGBTQI म्हणजे काय हे जर त्याच्या नॉर्मल सिलेबसमध्ये असेल तर त्या मुलाचा पाहण्याचा दृष्टिकोन मम्मी हे आपलेच लोक आहेत त्याचा पाहण्याचा दृष्टिकोनही बदलेल आणि ही पिढी पुढे बदलायला खूप चांगली मदत होईल. त्याच अनुषंगाने जागरूकता हा महत्त्वाचा उपाय आहे. मुळात वेगळी लैंगिक ओळख असणारं मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते टाकून देण्यासाठी नसतं. या बाबतीतली जागरूकता पालकांमध्ये निर्माण करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आपलं मूल कसंही असलं ना तरी ते आपणच सांभाळायचं, त्याला सक्षम आणि स्वयंपूर्ण करायचं. असं जर का प्रत्येकाने केलं ना तर अनेक समस्या सुटतील. तृतीयपंथी हा जो घटक आहे त्याच्या आजूबाजूला त्याचे पालक आहेत, त्याची शाळा आहे, त्याचं कुटुंब आहे, त्याचे नातेवाईक आहेत, तो जिथे कुठे कार्यरत असेल तर तिथलं कार्यालयाचा स्टाफ आहे. ह्या सगळ्यांना जर तुम्ही सेन्सिटाईज केलं आणि पालकांनाही केलं तर अगदीच म्हणजे आपण नक्कीच म्हणू की खऱ्या अर्थाने मग सगळेजण सेन्सिटाईज झालेत. तृतीयपंथीयांचे जे डॉक्युमेंट्स असतात, ज्या अडचणी येतात डॉक्युमेंटसाठी त्याच्यासाठी मी काम करतो. अजून जे काही योजना आहेत संजय गांधी निराधार योजना, पेन्शन योजना किंवा अजून काही योजना असतील तर मी त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. ट्रान्सजेंडर तृतीयपंथीयांचं ओळखपत्र आणि प्रमाणपत्र ही खरं तर एक खूप मोलाची आणि ओळखपत्र आम्हाला मिळतं. त्याच्यामुळे आमच्या आयुष्याचं एक पूर्ण पान पलटल्यासारखं झालं आहे. पूर्ण त्याच्यामध्ये चेंज होणार आहे याच्यामध्ये, कारण शासनाचे ज्या ज्या विविध योजना आहेत मेडिकलच्या संदर्भामध्ये असतील, आभा कार्ड योजना आहे, संजय गांधी निराधार योजना जी पेन्शन योजना म्हणून ओळखली जाते, शिधापत्रिका आहे किंवा अगदीच फार तर पासपोर्टसुद्धा जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला आपली आयडेंटिटी ओळख सांगण्यासाठी कायद्याने जो आम्हाला हे प्रमाणपत्र ओळखपत्र दिलं आहे ते खरंच खूप फायद्याचं आहे. आणि आम्ही आमच्या सगळ्या संस्थांमार्फत आजपर्यंत सामाजिक या न्याय विभागाला जोडल्यामुळे आज आम्ही 700 ते 800 ट्रान्सजेंडर आधार कार्ड ओळखपत्र नेमून दिलेले आहेत, ज्याच्यामुळे त्यांना त्यांची आयडेंटिटी तर मिळतेच आहे. पुण्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत या माणसांसाठीच्या आपल्या. म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका किंवा पुणे महानगरपालिका इथंही आपली ही माणसं टेम्पररी का होईना परंतु एका जॉब रोलमध्ये ते आहेत आणि माणसांमध्ये इनकॉर्पोरेट होण्यासाठी तिथं एंट्री खूप महत्त्वाची असते ना समाजामध्ये. तर त्या लेवलला माझ्याही ऑफिसमध्ये आम्ही सिफार संस्थेच्या माध्यमातून त्यांच्याशी कॉलॅबरेट करून, बिकॉज गव्हर्नमेंटच्या पेरोलवर घेण्यासाठी अद्यापही तसा कायदा किंवा तसं आरक्षण जसं आपण अनाथ किंवा दिव्यांगांसाठीचं दिलेलं आहे तसं अद्याप शासनाने आपल्या तो कायदा किंवा तसं आरक्षण अद्याप या माणसांना दिलेलं नाही आहे. किंवा
जनरल फाईट करत असताना एक्झाम देऊन अशा नोकऱ्या मिळवणं खूप जड जातं आहे, कारण तो अभ्यास जनरल लेवलचा आहे आणि यांना त्या लेवलचं एज्युकेशन अद्यापही मिळालेलं नाही, किंवा मिळालेलं असेल तरी पोटा पाण्याची सोय करण्यासाठी आमचे हे बांधव तेवढ्या लेवलला जाऊन आज तागायत अभ्यासही करू शकलेले नाही. मग आम्ही टेम्पररी बेसिसवर त्या संस्थेशी कोऑर्डिनेट करून मोक्ष म्हणून एक ट्रान्समेल आहे, त्याला आम्ही आमच्या ऑफिसमध्ये पूर्ण वेळ आपल्या ट्रान्सजेंडर बंधू भगिनींसाठीचं काम करण्यासाठी, म्हणजे तो त्यांना कॉलिंगही करतो, त्यांचा फॉलोअप घेतो, त्यांचे डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत ते सांगतो, त्यांना असलेल्या योजना काय आहेत याच्या बाबतीतली माहिती देतो. 2011चा जर सेन्सस पाहिला तर यामध्ये जवळपास 40,000 ट्रान्सजेंडर यांची नोंदणी झालेली आहे. पण आपलं जे पोर्टल आहे त्यामध्ये महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये फक्त 5,018 लोकांनी अर्ज केलेला आहे आणि त्यापैकी फक्त आपण 3816 लोकांना प्रमाणपत्र निर्गमित केलेले आहे. जोपर्यंत ते स्वतःहून इथं आपण आयडेंटिफाय करू शकत नाही, त्यांना कायद्यानंच सांगितलेलं आहे की ते सेल्फ डिक्लेअर करायचं आहे, त्यांनी लैंगिक ओळख स्वतः स्वयंघोषित करायची आहे. त्यामुळे जोपर्यंत हे लोक स्वतःहून पुढं येणार नाहीत आणि ते प्रयत्न करणार नाहीत, म्हणजे शासन योजना आखण्याचा प्रयत्न करत आहे पण शेवटी 2 वे प्रोसेस आहे, जोपर्यंत ट्रान्सजेंडर पुढं येणार नाहीत, ते डिक्लेअर करणार नाहीत, अर्ज करणार नाहीत, ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र प्राप्त होणार नाही, तोपर्यंत त्यांना ज्या काही योजना शासन अंमलबजावणी करणार आहे किंवा योजना त्यांच्यासाठी आणणार आहे त्याचा लाभही घेता येणार नाही. आणि जोपर्यंत आकडा आपल्याला निश्चित करणार नाही तर त्याशिवाय योजना कशा पद्धतीनं अंमलबजावणी करायची किंवा काय योजना असल्या पाहिजेत हेही धोरण निश्चित होणार नाही. तर यासाठी या निमित्तानं मी पण आवाहन करेन की जे तृतीयपंथीय बांधव आपले समाजामध्ये आहेत तर त्यांनी पुढं यावं आणि आपलं ओळखपत्र आणि प्रमाणपत्र घेण्यासाठी स्वतः या मोहिमेमध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त ओळखपत्र आणि प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावेत. स्त्री पुरुष याबरोबरच तृतीयपंथी हा तिसरा घटक असल्याचं कायद्यान्वये आता मान्य करण्यात आलेलं आहे आणि ह्याचा तृतीयपंथींनी फायदा घ्यायला पाहिजे. की शिखंडी हे आपण जर नाव ऐकलं तर एक महाभारतातलं आहे आणि ती व्यक्ती होती एक तृतीयपंथी किंवा पारलिंगी व्यक्ती होती आणि तिचं पूर्ण आयुष्य एक स्वतःच्या अस्तित्वासाठी किंवा एक योद्धा म्हणून आयुष्य गेलेलं आहे आणि ती पहिला तृतीयपंथी राजा होता. तर तसंच आमचंही आयुष्य आहे, आमचंही अस्तित्वासाठी लढा आहे. या अनुषंगाने मी असं म्हणेन की आम्ही सुद्धा समाजाचा एक अविभाज्य घटक आहोत. तर तुम्ही आम्ही न करता माणसाने माणुसकीच्या पातळीवरती तुम्ही आमचा स्वीकार करावा. आम्हीही आपल्याच समाजाचे एक अविभाज्य घटक आहोत. गोरगरीब वंचित वर्गासाठी प्रचंड मेहनत घेणाऱ्या सामाजिक न्याय विभागातल्या प्रत्येक घटकाचं आपण कौतुक करायला पाहिजे आणि ह्या साऱ्यांचे जे प्रयत्न आहेत ना ते आपण इतरांपर्यंतही पोचवायला पाहिजे. त्याच अनुषंगाने तृतीयपंथींविषयीचं जे धोरण आहे त्याविषयीची माहिती देणारा आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे raytechadarbar@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, सूचना असतील, प्रश्न असतील तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेच्या दरबारमध्ये आत्तापर्यंत बरेच एपिसोड झाले आहेत, 450च्या वर एपिसोड झालेले आहेत. हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनता दरबार, रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमचे यूट्यूब चॅनल आहेत जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र त्यासाठी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.